नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब जालना। प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9623493999 आणि 9730541111। आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना, आपल्या आरोग्याची संजीवनी। द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9168605007 किंवा 9673236007। फोन नंबर 02482236007 आणि 02482237007। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना। आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेचा मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। सकलेचा नगर, भोकरदन नाका रोड, जालना। आता सविस्तर बातम्या। मनोज जरांगे यांच्या आंदोलन स्थळासह जरांगे राहतात त्या घरावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात असल्याची माहिती समोर आली आहे। मागील आठवड्यात जायकवाडी धरणावर देखील अशीच ड्रोन कॅमेऱ्याची टेहाळणी झाल्याचं निदर्शनास आलं होतं। त्यामुळे मनोज जरांगे यांच्या सुरक्षेबाबत चर्चा सुरू झाली आहे। जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये काल मध्यरात्री ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टेहाळणी होत असल्याचं समोर आलंय। मराठा नेते मनोज जरांगे मुक्कामी असलेल्या सरपंचाच्या घरावरती देखील हे ड्रोन उडाल्याचं सांगितलं जातंय। 3 दिवसापूर्वी देखील असाच प्रकार घडल्याचं सांगण्यात येतंय। दरम्यान गावाच्या सरपंचांनी ही माहिती पोलिसांना दिली असून या प्रकरणी सरपंच तक्रार देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। मागील आठवड्यात जायकवाडी धरणावर देखील अशाच प्रकारे टेहाळणी झाल्याचं समोर आलं होतं। तुमच्या राहत्या घरावर किंवा तुम्ही ज्या ठिकाणी मुक्कामी असता त्या ठिकाणी ड्रोनद्वारे टेहाळणी झाली आहे, तुमच्या जीविताला धोका आहे असं वाटतंय का तुम्हाला? नाही, ते काय मारतात मला, आणि मग इतकं आगे मग काय आलंय 6 कोटी मराठ्याचं, एवढं सोपं आहे का त्याला? ते कोण आहे त्याला? त्याने त्या नादात पडू नये आता लफड्या काय त्या याल ते 5-6 दिवसापासून चालू आहे ती येतंय जातंय ते, पण ते लयच लांब आहे वर, ते असं टप्प्यात येतच नाही, एका गोट्यात खाली पडतो आम्ही त्याला, मग ते लयच लांब आहे तिकडे। त्याने काय होणार नाही। तुम्ही मला किती बदनाम करायचा प्रयत्न केला, दहशत निर्माण करायचे प्रयत्न, मी नाही हटू शकत। मी तुम्हाला विकत घेऊ शकत नाही, तुम्ही मला घेऊ शकत नाहीत, तुम्ही मला मॅनेज करू शकत नाहीत, माझी निष्ठा तुम्ही कधीच विकत घेऊ शकत नाहीत। त्याच्यामुळे तुमचे हे प्रयोग असतील आता की आता शेवटचे प्रयोग लय दिवसापासून चालू आहेत, ते व्हिडिओ बनायचे, कुठं रेकॉर्डिंग बनायच्या, काहीतरी गैरसमज समाजात पसरायचा, मला हटवायचं तिथं, कारण मी काय बाकीच्याने होत नाही, पदानी फेदानी आता येत नाही। आणि माझा मराठा समाज मी एकजूट केल्यामुळं यांची पोटदुखी ताकद दाखवली मराठ्यांनी ह्यावेळेस, चांगल्या हिसका दाखवलाय मराठ्याची ताकद काय असते, विधानसभेला मराठी दाखवणार आहे। त्यामुळे हे प्रयोग सुरू असतील त्यांचे, कारण काही पेनं बी खरेदी करायच्या ऑर्डर दिल्या जणून, असं बी काहीतरी कॅमेऱ्याचे पेनं, असं बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत 5-7 दिवसापासून। कारण काय आता किती झाकलं ना थांबत नाही। पण माझं म्हणणं आहे बाबा, शांत राहावा, समाजाचा विषय, दुसऱ्याच्या कुटुंबाचं वाटोळं करायला निघालात, एखाद्या जातीचं वाटोळं करायला निघालात, आंदोलनाचं वाटोळं करायला निघालात, आरक्षणाचं वाटोळं करायला निघालात, आपल्याला पण परिवार असतो, आपल्याला सुद्धा समाज आहे, आपले सुद्धा आंदोलन आहेत, असे अनेक प्रकार आहेत। त्यामुळं
पश्चाताप करायला 1 मिनिटाचा वेळ मिळणार नाही. ही महाचूक कधीच करायची नाही. मतभेद असतात, नाराजी असतात, पण ह्या भानगडीत नाही पडायचं. मी नाही भेट. त्यामुळे आमच्यात काहीच होणार नाही. किती ड्रोन फिरेल तरी आम्ही वादविवाद ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात कधीच होऊ जाणार न्याय नाही मिळणार ना आम्हाला. जी तक्रार केली न्याय नाही मिळणार हे आम्ही 10 महिन्यापासून बघतो. आम्ही शांततेत आंदोलन केलं, आम्हाला झोडलं. आम्ही शांततेत काही करतो, आमच्या लाखो पोरावर गुन्हे दाखल झाले, एक मागा घेतला नाही, आणखी आम्हाला न्याय नाही मिळणार. त्याच्यामुळं आम्ही त्या मागण्या करून सुद्धा उपयोग नाही असं आम्हाला वाटतं. कारण मराठा समाजात आता असा मेसेज गेलेला आहे की आपल्याला न्याय नाही देत, आपल्याला लढूनच मिळावं लागणार. आज जालन्यातील 450 भाविक अमरनाथकडे रवाना झाले आहेत. माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचपुले यांनी या भाविकांचा सत्कार केला आहे. जालन्यातील गवळी मोहल्ला, लोधी मोहल्ला, कवडाली मोहल्ला, कुंभेफळ अशा विविध भागातील 450 भाविक आज दुपारी 12 वाजता जालना रेल्वे स्थानकावरून अमरनाथकडे रवाना झाले आहेत. यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गणेश सुपारकर यांनी अमरनाथकडे जाणाऱ्या भाविकांचा सत्कार केला. यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले की अमरनाथ इथे वर्षातून एकदा तरी भाविकांनी अमरनाथकडे जावं. जय भोले मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी भाविक जातात. यावेळी पांडुरंग डोंगरे, राम सतकर, राहुल सुपारकर, सुनील पवार, किशोर शिंदे, राम खांडे भराड, पांडुरंग खैरे यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती. जालना शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलंय. विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आलंय. महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या प्रलंबित मागण्यासाठी आज स्वस्त धान्य दुकानदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं होतं. शेतकऱ्यांसाठी सुरू करून बंद करण्यात आलेली योजना सुरू करावी, स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करावी, ऑनलाईन सुविधेमध्ये सुधारणा करावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी जिल्हाभरातून स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले होते. सर, आज स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे तुमच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात काय प्रमुख मागणी आहे आणि कशा पद्धतीने आज आंदोलन करण्यात? आज आम्ही जालना जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार आमच्या अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील आंदोलन करत आहोत. राज्यातील व जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या ज्या काही प्रमुख समस्या आहेत त्या अनुषंगानं हे आंदोलन करण्यात येत आहे. खरं पाहिलं तर हा आज आंदोलनाचा दुसरा टप्पा आहे. आम्ही 27 जून रोजी प्रत्येक तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलेलं आहे आणि आज संपूर्ण राज्यभर जिल्हा स्तरावर आंदोलनाचा दुसरा टप्पा राज्य संघटनेच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. आमच्या ज्या काही प्रमुख समस्या आहेत त्यातील प्रमुख समस्या म्हणजे दुकानदारांचं कमिशन वाढ झालीच पाहिजे. त्याचबरोबर दुकानदारांना मिळणारं धान्य हे मोजून मिळावं आणि त्याचबरोबर ऑनलाईनची जी कामे आहेत ती जलद गतीने होण्यासाठी दुकानदारांना ती सुविधा उपलब्ध करून द्यावी की जेणेकरून दुकानदार कार्डधारकांची कामे जलद गतीने करतील. आणि त्याबरोबर अन्य मागणी म्हणजे NPS कार्डधारकांना धान्य मिळालं पाहिजे व विदर्भ आणि मराठवाड्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील जी APL फार्मर नावाची जी शेतकरी योजना आहे ती शासनाने बंद केलेली आहे आणि तिच्यामध्ये सध्या बंद करून DBT मध्ये त्या कार्डधारकांना लाभ देण्याचे शासनाचे जे प्रयोजन आहे एक विचार जर केला तर आतापर्यंत DBT मध्ये खूप थोड्या लोकांनाच लाभ मिळालेला आहे. तर आता ती योजना पूर्ववत योजनेला धान्य सुरू करावं या मुख्य मागणीसाठी आम्ही आज सर्व जालना जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहोत. तुम्ही जसं म्हणालात आजच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा आहे. तुमच्या मागण्या मान्य झाल्या तर समोरचा टप्पा, तिसरा टप्पा कसा असेल, आंदोलनाचं स्वरूप काय असेल? जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही 8 जुलै रोजी राज्य स्तरावर आझाद मैदान मुंबई येथे राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार एकत्र येऊन पुन्हा आंदोलन करणार आहोत. माझं नाव संभाजी भाऊसाहेब कोळकटे. जालना शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहिमेवर भर देण्यात आलाय. या मोहिमेअंतर्गत आज देखील शहरातील अतिक्रमणे काढण्यात आली आहे. जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सातत्याने राबवली जात आहे.
ज्यांनी कोणी रोडवर अतिक्रमण केले अशा छोट्या मोठ्या दुकानदारांवर, रोडवरील फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, ज्यांनी रोडवर टीन पत्र्याचे शेड टाकून अतिक्रमण केले आहे अशा अतिक्रमणधारकांवर महानगरपालिकेचा हातोडा पडत आहे। या अतिक्रमण मोहिमेचा भाग म्हणून आज रोजी जालना शहरातील मंठा चौफुली येथील जवळपास 40 ते 50 अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण महानगरपालिकेने निष्कासित केले आहे। याची माहिती स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार यांनी दिली आहे। आता मंठा चौफुलीचे अतिक्रमण मोहीम सुरू आहे। जवळपास किती अतिक्रमण काढले आणि ही मोहीम कशी आहे? या मोहीममध्ये आज 5 ते 6 दिवस झाले ही मोहीम कंटिन्यू चालू आहे। माननीय उपायुक्त आयुक्त साहेबाच्या आदेशाने आणि इथं मंठा चौफुली जवळजवळ 40 ते 50 अतिक्रमण, त्याच्यामध्ये टपऱ्या असतील, फळाच्या गाड्या आहेत, फळाच्या, त्याच्यानंतर पत्र्याचे शेड आहेत लोकांनी समोर आणलेले, हे आज रोजी इथलं सगळं काढण्यात आलेलं आहे। आणि ही मोहीम निरंतर चालू असणार आहे। नागरिकांना एक आव्हान करण्यात येईल याच्यातून की रस्त्यावरती अशी अतिक्रमण कोणी ठेवू नये किंवा ही मोहीम आता संपली याच्यानंतर कोणी येणार नाही असं कधी होणार नाही। रस्त्यावर जेवढं अतिक्रमण असतं ते अतिक्रमण बिलकुल निरंतर त्या मोहिमेमध्ये काढलं जाणार आहे। तर मोहीम झाल्यानंतर संबंधित अधिकारी पुन्हा होऊ देतात, त्यांच्यावर आपले काय आपण कारवाई वगैरे करणार आहात का SIवर? संबंधित झोनचे जे स्वच्छता निरीक्षक असतील ते संपूर्ण अतिक्रमण निष्कासित करून त्यांना परत सूचना देण्यात आलेल्या आहे की या ठिकाणी परत अतिक्रमण होणार नाही, आणि तसं झालं परत तर संबंधित SIवर कारवाई करण्यात येईल। घनसावंगी तालुक्यातील पारडगाव, अंतरवाला, बोररांजणी, काकडे, कंडारी, यावलपिंपरी या प्रमुख रस्त्याच्या कामासाठी गुत्तेदाराकडून होत असलेल्या टाळाटाळीच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब उगले, ॲडव्होकेट संजय काळवंडे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम क्रमांक 2 कार्यकारी अभियंत्यांना घेराव घातला होता। रस्त्याचं काम करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर हा घेराव मागे घेण्यात आलाय। घनसावंगी तालुक्यातील पारडगाव, अंतरवाला, बोरगाव, रांजणी, काकडे, घनसावंगी तालुक्यातील पारडगाव, अंतरवाला, बोरगाव, रांजणी, काकडे, कंडारी, यावलपिंपरी या प्रमुख रस्त्याच्या कामासाठी गुत्तेदाराकडून होत असलेल्या टाळाटाळीच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब उगले पाटील, ॲडव्होकेट संजय काळबांडे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2च्या कार्यकारी अभियंत्यांना घेरावा घातला होता। अभियंता ना मुठ्ठेवाड यांनी ग्रामस्थांची समजूत काढत 5 दिवसात रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले आहे। पारडगाव ते बोर रांजणी चौफुली रस्ता डांबरीकरण आणि मजबूतीकरण तसेच कंडारी ते अंतरवाला बुद्रुक पारडगाव रस्ता सुधारणा या कामांचे दिनांक 14 मार्च 2024 रोजी गुत्तेदारास कार्यारंभ आदेश देण्यात आले। तथापि ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करून देखील गुत्तेदाराकडून टाळाटाळ होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब उगले पाटील यांनी 10 दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन रस्त्याचे तात्काळ काम सुरू न केल्यास ग्रामस्थांच्या वतीने उपोषण करण्याचा इशारा दिला होता। त्यानंतरही रस्त्याचे काम सुरू न झाल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालय नंतर सार्वजनिक बांधकाम विभागात धडक मारली। गुत्तेदारास काळ्या यादीत टाका, रस्त्याचे काम झालेच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा देऊन ग्रामस्थांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता। कार्यकारी अभियंता मुठ्ठेवाड यांच्या दालनात घेरावा घालून रस्त्यामुळे ग्रामस्थांचे होत असलेले हाल आणि व्यथा त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या। खडतर रस्त्यामुळे मागील आठवड्यात एका गरोदर महिला आणि बाळाच्या हाल अपेष्टांची कहाणी ग्रामस्थांनी कथन केली। अभियंता मुठ्ठेवाड, उपअभियंता बीबी खोसे यांनी पारडगाव ते बोर रांजणी रस्ता कामास आजपासून सुरुवात झाली असून उर्वरित रस्त्याचे काम येत्या 5 दिवसात सुरू होईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले। तथापि 5 दिवसात काम सुरू न झाल्यास पुन्हा घेरावा घालून उपोषण करण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब उगले यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते। सांगली तालुक्यामधील अंतरवाला, पारडगाव आणि पारडगाव बोराजणी रस्ता या रस्त्याच्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी यांना 19 तारखेला आम्ही निवेदन दिलं होतं। 1 तारखेपर्यंत काम सुरू करावं नसता आम्ही उपोषणाला ग्रामस्थासह बसू, परंतु आज माननीय कार्यकारी अभियंता डिव्हिजन 2 यांनी आम्हाला पत्र दिलं आहे आणि साक्षात आम्ही 4-5 दिवसाच्या आत दोन्ही कामं सुरू करू असं त्यांनी आम्हाला लेखी देऊन सांगितलं। त्यामुळं आमची गावकऱ्यांच्या वतीने एकच विनंती की त्यांनी तात्काळ ते काम सुरू करून गाव अंतरवाल्याची अतिशय सगळ्यात वाईट परिस्थिती आहे। अंतरवाला, पारडगाव, बोराजणी, यावलपिंपरी या रस्त्याला काकडे, कंडारी अतिशय वाईट दैनंदिन अवस्था आहे।
पेशंट जर न्यायचे असेल तर पेशंट उचलून न्यावं लागतात. त्यासाठी आम्ही हे टोकाचं पाऊल गावकऱ्याच्या वतीने उचललं होतं. परंतु आज कार्यकारी अभियंता यांनी आम्हाला शब्द दिल्यामुळे आम्ही एक 8 दिवसासाठी त्यांची वाट बघू आणि 8 दिवसाच्या आत जर त्यांनी काम नाही सुरू केलं परत आम्ही त्यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला येऊन बसू. दुधाला हमीभाव मिळावा याकरिता शेतकऱ्यांनी भोकरदन तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं. यावेळी केंद्र सरकारच्या GRची होळी देखील करण्यात आली. आज जालना जिल्ह्यातील भोकरदन तहसील कार्यालयासमोर लोकजागर अभियानाचे नेते केशव पाटील जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या विरोधात विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, 2019 पासूनच्या रखडलेल्या निराधारांच्या पगारी तात्काळ चालू करण्यात याव्या, भोकरदन जाफराबाद तालुक्यातील विहिरी मंजूर तात्काळ करण्यात याव्या, 2023चा खरीप रब्बी पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा आणि दुधाला 45 रुपये प्रति लिटर भाव मिळावा अशा विविध मागण्या घेऊन आज शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये लोकजागर अभियानाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तसेच केंद्र सरकारने नुकताच एक GR जारी केला आहे ज्यामध्ये 10 लाख मेट्रिक टन आयात केला आहे. या केंद्र शासनाच्या GRची तहसील कार्यालयासमोर शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये होळी करण्यात आली आहे. यावेळी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण तहसील परिसर दणाणून सोडला होता. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या वतीने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलीस कर्मचारी विकास जाधव यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. बातम्या अजूनही आहेत मात्र अल्पशा विश्रांतीनंतर. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1ली ते 9वी करिता प्रवेश देणे सुरू आहे। आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क
9673236007 किंवा 9067791007. माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब, जालना. प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर. अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा. आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा. माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चम्मण, जुना जालना. संपर्क 9623493999 किंवा 9730541111. शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात.